Take down question. If 7 PR equal to 60 into 7P R minus 3, then R equal to, एक रिलेशन दिलं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आर किती आहे ते विचारलं आहे. आर फाइंड करायचं आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. ऑप्शन्स फर्स्ट इज 3, सेकंड इज 4, थर्ड इज 5 अँड फोर्थ इज नन ऑफ दीज. डिस्क्रिप्टिव्हली आपल्याला काय करावं लागतं, फॉर्म्युला लिहा, फॉर्म्युला यूज करून मग त्याला सिम्प्लिफाय करा, कन्वर्ट करा वगैरे. हे कॉम्प्लिकेशन खूप वाढतं. ऑब्जेक्टिव्हमध्ये असं नाही आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये काय तर आपला आर विचारला आहे तर या चारपैकीच एक ऑप्शन आपला आन्सर असणार आहे. त्यातलंही एक नन ऑफ दीज दिलेलं आहे. म्हणजे आपला चेक करायचे 3च. हे 3च चेक करायचे. मग हे ऑप्शन बघूया आपण चेक कसं करायचं. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ऑप्शन आर इक्वल टू जर आपण 3 घेतला त्याच्यावरून आधी LHS फाइंड करायची. LHS काय येईल 7P3 बरोबर. 7P3. आता परमिटेशनचा फॉर्म्युला यूज करा किंवा शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे कशा प्रकारे वापरायची ते. 7P3 याची व्हॅल्यू काय येणार 765. आठवतंय काय करायचं असतं ते. 7P3 ची व्हॅल्यू 7 पासून सुरू करायचं, एक एक ना कमी करायचे आणि किती टर्म व्हायला पाहिजेत 3 पर्यंत नाही जायचं, 3 टर्म व्हायला पाहिजेत. ही डायरेक्ट परमिटेशन या प्रकारे फाइंड करता येतं. नाही तर मग आपला NPRचा जो फॉर्म्युला आहे तो पण यूज करू शकतो आपण. n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर ब्रॅकेट फॅक्टोरियल बरोबर. पण हे सिंपल आहे. सेवन इंटू 6 इंटू 5 LHS येते. कॅल्क्युलेशनसुद्धा करत बसायचं नाही खूप जास्त. RHS काय 60 मल्टिप्लाइड बाय 7P0. यातला 60 तर मल्टिप्लिकेशनमध्ये फॅक्टर तसाच राहणार आणि 7P0 याची व्हॅल्यू किती. डायरेक्ट रिझल्ट आहे आपल्याकडे NP0 इक्वल टू 1 किंवा याच ट्रिकनुसार 7 पासून सुरू करायचे पण पुढे एकही संख्या लिहायची नाही आहे किंवा 7 ऑब्जेक्टपैकी आपल्याला एकही ऑब्जेक्ट घ्यायचा नाही. आउट ऑफ 7 ऑब्जेक्ट्स आपल्याला एकही ऑब्जेक्ट घ्यायचा नाही आहे. म्हणजे NP0 इज ऑलवेज 1. 7P0 इक्वल टू 1. ओके. हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन सारखं येणार आहे का. 7 इंटू 6 इंटू 5 त्याची व्हॅल्यू 60 येणार आहे का. नाही येणार. म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल झालं बरोबर. आता ऑप्शन बी पहा चेक करून. R इक्वल टू 4. R इक्वल टू 4 जर आपण लेफ्ट साईडमध्ये टाकला तर 7P4 येणार आहे. तर 7P4 म्हणजे
7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 बरोबर आहे. 7p4 7 6 5 4 आणि RHS काय तर 60 मल्टिप्लाइड बाय 7p1 सॉरी हां 1 कारण R जर आपण 4 लिहिला तर 4 मायनस 3 म्हणजे 1च बरोबर. R जर 4 लिहिला तर 4 मायनस 3 म्हणजे 1 इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 7p1 याची व्हॅल्यू मात्र किती येणार 7p1 ची व्हॅल्यू 7 बरोबर आहे. आता बघा चेक करून हे मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन सारखं येत आहे का. इथे 7 ला 7 तर आहेच आहे. फक्त चेक काय करायचं 6 इंटू 5 इंटू 4 याचं मल्टिप्लिकेशन जर 60 आलं की काम झालं. 6 इंटू 5 म्हणजे 30 30 इंटू 4 म्हणजे 120 म्हणजे लेफ्ट साइड येते 7 इंटू 120 राईट साइड येते 7 इंटू 60 इक्वल येत आहेत का नाही येत नो कॅन्सल. ऑप्शन सी R इक्वल टू 5. आता LHS मध्ये आपण R इक्वल टू 5 टाकला इथे 7p5 7p5 तयार करायचा आहे. 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 5 टर्म तयार व्हायला पाहिजेत 1 2 3 4 5 ओके. कळलंय परमिटेशनच्या व्हॅल्यूज कशा फाइंड करायच्या ते मागच्या ग्रुपच्या एक्झाम्पलमध्ये काही जे डिस्क्रिप्टिव्हली आपण हे सोडवले त्याच्यामुळे ते थोडं डिफिकल्ट वाटत असेल पण ॲक्च्युअल इतकं हे डिफिकल्ट नाही आहे म्हणून तो सेक्शन थोडासा बाजूला ठेवा सध्या. ऑब्जेक्टिव्हली हे खूप इझी आहे. 7 6 5 4 3 ही लेफ्ट साइड झाली. आता राईट साइड 60 मल्टिप्लाइड बाय इथे R इक्वल टू जर 5 लिहिला R इक्वल टू 5 लिहिला काय होईल 7p2 60 मल्टिप्लाइड बाय 7p2 म्हणजे 7 इंटू 6 बरोबर. आता बघा लेफ्ट साइड आणि राईट साइडचे कॅल्क्युलेशन सेम येईल का ते हे 7 इंटू 6 झाले हे 7 इंटू 6 झाले 5 4 3 इक्वल टू 60 5 इंटू 4 20 इंटू 3 60 आले इक्वल हे म्हणजेच करेक्ट आन्सर R इक्वल टू 5. लक्षात आलं ऑब्जेक्टिव्हमध्ये हे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे ते. ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑप्शन्स अवेलेबल असल्यामुळं इझिली आपण ते सॉल्व करू शकतो क्वेश्चन्स.
क्वेश्चन असा आहे, फाइंड आउट नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग a cricket 11 from 14. Find out number of ways of selecting a cricket 11 from 14 players. आता ज्यांना क्रिकेटबद्दल थोडंफार काही माहिती आहे त्यांना हे माहिती असेल की क्रिकेटमध्ये किती लोकांची टीम असते. माहिती आहे का? क्रिकेट ऐकलं का कधी? खेळाचा शब्द या. हो सर. क्रिकेटमधली 11 टीम आहे, 11 प्लेयर्सची टीम, आणि ती सिलेक्ट करायची आउट ऑफ 14 प्लेयर्स. 14 पैकी 11 सिलेक्ट करायचेत. मग त्याचे नंबर ऑफ वेज म्हणजे 14p11. 14 पैकी 11 सिलेक्ट करायचे. दॅट्स इट. 14 पैकी 11 सिलेक्ट करायचे. पण आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काही कंडिशन टाकलेली आहे का की ते क्रमाने सिलेक्ट करायचे? येस, इथे काही क्रम महत्त्वाचे. सिक्वेन्स, ऑर्डर, क्रम हा महत्त्वाचा आहे का? नाहीये. जर आपल्याला असं सांगितलं असतं की याच क्रमाने घ्यायचे, हा पहिल्यांदाच यायला पाहिजे टीममध्ये, हा दुसऱ्यांदा यायला पाहिजे. समजा तुमच्यासमोर 14 प्लेयर्स आहेत आणि तुम्हाला कुठलेही 11 सिलेक्ट करायला सांगितले, असं काही कंपल्सरी नसतं ना की याचं नाव पहिल्या नंबरला. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला ॲक्च्युअल मॅचच्या वेळेस त्यांना मैदानावरती उतरवायचं आहे त्यावेळेस ती सिक्वेन्स लावणं तिथे ठीक आहे. पण आपला फक्त हे सिलेक्ट करायचे 14 पैकी 11. यांचा काही क्रम महत्त्वाचा आहे का? नाही आहे. आणि जर क्रम महत्त्वाचा नसेल तर परम्युटेशन्स वापरायची गरज आहे का? क्रम महत्त्वाचा नसेल तर आपल्याला यूज करावं लागेल कॉम्बिनेशन. इफ ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, क्रम इम्पॉर्टंट नसेल तर कॉम्बिनेशन म्हणजे इथं 14p11 लिहून उपयोग नाही आहे. ओके, इथे आपल्याला पाहिजे 14 into 11. हां 14 into 11. 13 into 11. 14c11. C11 कॉम्बिनेशन 14c11. आता NPR आणि NCR, तसा NPRचा रिझल्ट तसा NCR पण आहे. NCR इक्वल टू काय असतो? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. परम्युटेशनचा रिझल्ट काय असतो? NPR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. बरोबर आहे. या दोन्ही रिझल्टमध्ये फरक फक्त हा एवढा आहे, तो म्हणजे डिनॉमिनेटरचा r फॅक्टोरियल.
डिनॉमिनेटरला आर फॅक्टोरियल ही टर्म असली, डिव्हाइड यालाच, तो कॉम्बिनेशन आहे. जसं आता आपण परम्युटेशनसाठी ही शॉर्ट मेथड पाहिलेली आहे, तशी कॉम्बिनेशनसाठी पण आहे. आधी महत्त्वाचं परम्युटेशनची ही शॉर्ट मेथड सर्वांना लक्षात आली आहे का? हो. म्हणजे समजा आपल्याला 15p4 फाइंड करायचा असेल तर काय करणार आपण? फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट, फॉर्म्युला तर आहेच आहे ना आपल्याकडे, पण त्याला मग ते फॅक्टरियलमध्ये कन्व्हर्जन, फॅक्टरियल नोटेशनचा यूज, त्याला सिम्प्लिफाय, त्यापेक्षा डायरेक्ट कसं? You are now on 15 into 14 into 13 into 12. 15 into 14 into 13 into 12 म्हणजे काय करायचं? या नंबरपासून सुरू करायचं, एक एक न कमी कमी करत जायचं आणि किती संख्या लिहायच्या? 4. 1 2 3 4. चला 15p4. पुढे जे काय येईल ती कॅल्क्युलेशन. समजा तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे 10p3. काय येणार 10p3? You are now on 10 into 9 into 8. 10 into 9 into 8. समजा व्हॅल्यू फाइंड करायची आहे 20p6. काय येईल? 20p6. You are now unmuted. 20 into 19 into 18 into 17 into 16 into 15. 20 into 19 into 18 into 17 into 16 into 15. 1 2 3 4 5 6. 6 संख्या यायला पाहिजेत. बरोबर? हे झालं परम्युटेशन. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन याच्यामध्ये फरक काय फॉर्म्युल्यामध्ये? तो म्हणजे फक्त डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल आहे कॉम्बिनेशनला. आता हेच कंटिन्यू करायचं आपल्याला. समजा आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आता 15c4. लक्ष द्या केअरफुली. 15c4 ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आधी काय करायचं? जे काम आपण या 15p4 साठी केलं होतं तेच करायचं. म्हणजे 15 into 14 into 13 into 12. ओके. आणि यात फक्त डिव्हायडेड बाय आर फॅक्टोरियल एक्स्ट्रा असतो. आणि डिव्हायडेड बाय आर फॅक्टोरियल म्हणजे 4 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4. थोडक्यात काय, 15 पासून सुरू करायचं, एक एक न कमी 4 संख्या, आणि डिनॉमिनेटरला 1 पासनं सुरू करायचं, एक एक न वाढवत जायचं, 4 पर्यंत यायचं. फक्त डिव्हायडेड बाय हा आर फॅक्टोरियल वाढतो. हा फरक परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनच्या डायरेक्ट कॅल्क्युलेशन ट्रिकमधला. फॉर्म्युला वापरून तर ते लिहिता येतात, सिम्प्लिफाय करावे लागतात, पण इथे ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन मिळतं. त्यानंतर समजा इथे 10p3 लिहिलाय आपण, 10 into 9 into 8. तसा 10c3 काय होतो बघा. 10c3 10 into 9 into 8 आणि डिवायडेड बाय काय होणार? 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 into 2 into
3. सिमिलरली हा 20p6 आहे. समजा आपल्याला ह्याचा 20c6, p आणि c मध्ये फरक 20, 19, 18, 17, 16, 15 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर हा 6 आहे, 6 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. तर पुढे याचं कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय होईल ते होईल ते नंतर. ॲक्च्युअल इनिशियल टर्म लिहायची कशी त्याची ही ट्रिक. ओके, नाव इन दिस क्वेश्चन वी हॅव टू सिलेक्ट a team 11 out of 14. 14 पर्सन्स आहेत आणि त्यामधून क्रिकेटची 11 पर्सन्सची प्लेयर्सची टीम आपल्याला सिलेक्ट करायची आहे. म्हणजे त्यासाठी (14C11) ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, 14C11 कॉम्बिनेशन का? कारण इथं क्रम महत्त्वाचा नाही आहे, ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, सिक्वेन्स इज नॉट इम्पॉर्टंट. मग आता याला जर आपण लिहायचं या फॉर्मॅटमध्ये तर काय होईल? 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11. आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, आता ह्या अशा ज्यावेळेस मोठ्या टर्म येतात, ठीक आहे, इथे 11च टर्म होत्या म्हणून आपण ते लिहिल्या. पण समजा 52, 50, 100 वगैरे अशा टर्म्स असल्या आणि त्यातल्या समजा आपल्या 30 घ्यायच्या आहेत, 20 घ्यायच्या आहेत, अशा वेळी त्याला सुद्धा ट्रिक आहेत, तेही आपण पाहणार आहेत. पण सगळंच एकदम तुम्हाला जर सांगितलं तर कन्फ्युजन्स वाढतील. स्टेप बाय स्टेप आपण एकेका ग्रुपमध्ये परफेक्शन करत जाऊ. आधी या दोघांमधलंच हे बघूया. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना त्यात काय होणार? 4 पासून 11 पर्यंत बघा हे सगळे सिक्वेन्शियली आहेत. 4 पासून 11 पर्यंतचे हे सगळे, इथून पुढचे हे सगळेच कॅन्सल होतील. बरोबर? शिल्लक राहील न्यूमरेटरला 14 × 13 × 12 आणि डिनॉमिनेटरला 1 × 2 × 3. बरोबर आहे? आता याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 डिवाइड होईल 12ला 4 येईल, 2 डिवाइड होईल 2 येईल, म्हणजेच 14 मल्टिप्लाइड बाय 13 मल्टिप्लाइड बाय 2. मल्टिप्लिकेशन करा यांचं. काय ते बघा. येस, 364. 364 नंबर ऑफ वेज. 14 प्लेयर्समधून जर 11 प्लेयर्स सिलेक्ट करायचे तर त्याचे नंबर ऑफ वेज येतात 364.
म्हणजे तुम्ही जर ते डिफरंट ॲप्समध्ये ते पाहिलेलं असेल, क्रिएट युअर ओन टीम, तुमची टीम क्रिएट करा, तयार करा वगैरे. IPL मध्ये वगैरे येतात भरपूर असे फीवर्स. ते का त्यांना परवडतं? कारण इतके नंबर ऑफ वेज रँडम सिलेक्शनचे आहेत आणि त्या परत सिलेक्ट झालेल्या लोकांमध्ये कोण कॅप्टन कोण व्हाईस कॅप्टन, त्याच्यामध्ये परत 11P2 म्हणजे 11 मल्टिप्लाइड बाय 10 110 आणि हे मल्टिप्लाइड बाय 364. एवढ्या टीम तयार होऊ शकतात. दॅट इज द गेम ऑफ फॉर्च्यून. आणि त्यामुळं ते त्यांना परवडतं, आपल्याला नाही. त्यामुळे कागदावरच टीम बनवा फक्त. ओके, कळलं हे? आता याच्यावरच्या कंडिशन्सचे क्वेश्चन आहेत पुढे आपल्याला. सी द क्वेश्चन नाउ. How many 4-digit numbers? How many 4-digit numbers greater than 3,400? Greater than 3,400 can be formed from the digits 1, 2, 3, 4, 5, 6, 7 if repetition is not allowed. Repetition is not allowed. ओके, क्वेश्चन मधल्या कंडिशन्स आणि सिच्युएशन्स लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जरी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण सोडवत असलो तरीही ते लिहित असताना आपण अगोदर क्वेश्चनमधलं काय काय गिव्हन आहे ते असे शॉर्टली पॉईंट्स आपल्याला नोट डाऊन करता येणं गरजेचं आहे की काय काय कंडिशन्स आहेत त्यामध्ये. आणि मग त्याच्यानुसार आपण काय करतो, इथे तरी ठीक आहे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, मोठे क्वेश्चन्स असले की आपण पूर्ण अख्खा क्वेश्चन आपल्या डोक्यात ठेवायचा प्रयत्न करतो. एखादी कंडिशन वापरण्याची सुटून जाते, त्याच्यावरती फोकस होत नाही. हे या प्रकारे आपला क्वेश्चन कितीही मोठा असला तरी त्याच्यातनं ते शॉर्ट पॉईंट्स आपल्याला बाजूला काढता यायला पाहिजेत की यांना नेमकं पाहिजे काय. असे नंबर पाहिजेत की जे 4 डिजिटचे आहेत. 4 डिजिटचे आहेत म्हणजे 4 बॉक्स. ते नंबर्स तयार करायचेत या 7 डिजिट पासून. आणि याचं रिपिटेशन नको आहे, रिपिटेशन इज नॉट अलाउड. आणि तयार होणारा नंबर हा 3,400 पेक्षा मोठा पाहिजे. आता एकेका प्लेसचा विचार करायचा, एकेका जागेचा विचार करायचा. नंबर ऑफ वेज आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता मला सांगा, जर इथे आपल्याला नंबर तयार करायचा आहे 3,400 पेक्षा मोठा, या प्लेसला आपण 1 लिहू शकतो का? नाही नाही. का? नो. आपला ह्या प्लेसचं लहान संख्या होती. प्लेसचं रिडिंग महत्त्वाचं आहे. युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस,
100 प्लेस 1000 प्लेस. क्वेश्चनमध्ये कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कधी आपल्याला इकडनं सुरुवात करावी लागते, कधी इकडनं सुरुवात करावी लागते. म्हणजे डिव्हिजिबल बाय वगैरे असं जर कंडिशन्स असल्या तर शक्यतो युनिट प्लेसला कोण येतो काय येतो याच्यावर त्या कंडिशन डिपेंड असतात. पण कुणापेक्षा लहान कुणापेक्षा मोठा असं म्हटलं तर आपला इकडनं सुरुवात करावी लागते. समजा आपण इथे जर 1 लिहिलाच तर तयार होणारी संख्या ही 1000 समथिंग असेल. बरोबर. 1000 समथिंग ही संख्या 3000 पेक्षा लहान होईल का? हो. लहान होणार. पण आपल्याला लहान नको आहे, मोठी पाहिजे. बरोबर. म्हणजे पहिल्या जागेवरती आपण 1 लिहू शकत नाही. बर. 2 लिहू शकतो का पहिल्या जागेवरती? नाही. नाही लिहू शकत. पहिल्या जागेवरती 2 नाही लिहिता येणार, कारण तयार होणारी संख्या 2000 वगैरे काहीतरी तयार होईल. ती पण संख्या याच्यापेक्षा लहान असणार, म्हणजे 2 पण चालणार नाही. ओके. आता पहिल्या जागेवरती आपण 3 लिहू शकतो का? हो. पहिल्या जागेवरती 3 लिहू शकतो का? लिहू शकतो. यस. मग समजा इथे 3 लिहिला आणि पुढे 1 लिहिला, तयार होणारी संख्या 3400 पेक्षा लहान होईल का मोठी होईल? लहान. मग चालतोय का 3? किंवा पहिल्या जागेवरती 3 लिहिला आणि दुसऱ्या जागेवरती 2 लिहिला, जमतंय का असं? नाही. नाही जमत. पण जर पहिल्या जागेवरती 3 आणि दुसऱ्या जागेवरती 5 लिहिला तर मात्र चालतंय. कारण 3500 काहीतरी तयार होत आहे. किंवा इवन 4 जरी लिहिला तरी चालत आहे. बरोबर आहे. पण आता इथं हे थोडंसं कॉम्बिनेशन कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे 3चं काय होतंय, कधी कधी चालतोय, कधी कधी नाही चालत आहे. हे कधी कधी वाले त्रास देतात. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या कंडिशन्स अशा सेपरेट करता येणं गरजेचं आहे. जसं आपण 1 म्हटलं नाहीच जमत, 2 म्हटलं नाहीच जमत, तसं 3 साठी नाहीच जमत या प्लेसला असं म्हणता येईल का? नाही. कारण 3 जर इथं आला आणि इकडे जर 5 आला तर चालतंय की आपल्याला. किंवा 3 जर इथे आला आणि 2 जर इथे आला तर नाही चालत आहे. काही कंडिशनला 3 इथे चालतोय, काही कंडिशनला नाही चालत आहे. म्हणजे आपला त्या 2 कंडिशनचा वेगवेगळा विचार करावा लागेल. मग आपण याच्या 2 कंडिशन्स वेगळ्या घेऊ. फर्स्ट, 3 इज नॉट ॲट थाउजंड्स प्लेस. म्हणजे 3 हा 1000 प्लेसला नाही. थ्री हा 1000 प्लेसला नाही. अशी कंडिशन आपण विचारात घेतली. 3 आपल्याला इथे नाही लिहायचा. ओके. 1 तर आपण असंच लिहू शकत नाही. 2 तोही लिहू शकत नाही. आणि 3 लिहायचा नाहीये या कंडिशनसाठी असं आपण ठरवलंय.
म्हणजे आता या पहिल्या जागेवरती आपण बिनधास्तपणे या 4 पैकी कोणीही एक जण लिहू शकतो, कारण या 4 पैकी कोणीही एक जण इथे लिहिला की तयार होणारी संख्या ही 3400 पेक्षा कन्फर्म मोठीच येणार आहे. बरोबर आहे. मग आपण या कंडिशनसाठी जर विचार केला तर पहिल्या प्लेसला या 4 पैकी कुठलीही एक संख्या आपण लिहिली म्हणजे नंबर ऑफ वेज काय झाले, 4P1. बरोबर. 4 पैकी कुठलीही एक संख्या इथे लिहिली, या 4 पैकी कोणतीही एक संख्या इथे लिहिली तर पुढं कोणत्याही जागेवर कुणी लिहिला तर चालणार आहे की नाही चालणार? बरोबर आहे. फक्त एकच काळजी घ्यायची आहे की रिपिटेशन नको आहे. म्हणजे या जागेवरती जो लिहिलाय तो पुढे रिपीट नाही होऊ द्यायचा, इथे जो लिहिलाय तो पुढे रिपीट नाही होऊ द्यायचा. ओके. मग आता मला सांगा ह्या दुसऱ्या जागेसाठी आपल्याला एक संख्या लिहायची आहे, त्याच्यासाठी अवेलेबल संख्या किती? You are now unmuted. 6. बरोबर आहे. कारण या 7 पैकी आपण एक जण इथे लिहिलाय, या 4 पैकीच एक जण लिहिलाय म्हणजे यातला उरला 1, सॉरी यातले उरले 3 आणि हे सोडलेले 3 पण आता चालणारच आपल्याला. बरोबर आहे. या 4 पैकी एक जण आपण इथे टाकला, यातले उरले 3 जण, यातले 3 आणि हे सोडलेले 3, अशा 6 पैकी कुणीही एक जण आपण इथे लिहू शकतो म्हणजे इंटू 6P1. त्यानंतर आता ह्या जागेसाठी किती शिल्लक राहिले? 5, कारण 2 जण 2 जागेवर बसले. किती लोक राहिले? 5. त्या 5 पैकी एक जण आपण पुढे बसणार पुढच्या सीटवरती. एकदा इथे या कंडिशनचं आपलं काम झालंय की 4 पैकी कुठलाही एक जण इथे बसला, पुढे कोणीही कुठे बसले तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त एक जणाला डबल जागा द्यायची नाही, एवढीच काळजी घ्यायची. आणि मग शेवटच्या जागेसाठी किती जण शिल्लक राहिले? 4. 4 पैकी एक जण म्हणजे 4P1. याचाच अर्थ 4P1 म्हणजे 4, 6, 5 आणि परत 4. मल्टिप्लिकेशन किती येते बघा? 480. ओके. ही झाली एक कंडिशन. कुठली? या जागेवरती 3 लिहायचाच नाही. आता दुसरी कंडिशन, 3 इज ॲट 1000's प्लेस. म्हणजे ज्या आता 4 जागा आहेत, त्या 4 जागांपैकी पहिली जी 1000ची प्लेस आहे त्या जागेवरती हा 3 फिक्स करून टाकायचा. आधी 3ला बसून घ्यायचं म्हणजे एक जागा गेली
आणि यातला एक जण गेला. ओके, आता या दोघांचा विचार करायचाच नाही आपल्याला. आपल्याला विचार करायचा फक्त ह्या 3 डिजिट्सचा आणि या 3 जागांचा. ओके, कारण 3 तर आपण फिक्स त्या जागेवरती तिला बसून टाकला, त्याला काही बदल नाही केला. आता मला सांगा, इथे जर 3 बसलेला असेल, आता आपल्याला फक्त या राहिलेल्या 6 जणांचा विचार करायचा आहे. 1 2 4 5 6 आणि 7. इथे जर 3 बसलेला आहे, तर या जागेवरती 1 चालेल का? नाही. नो. नाही चालणार, कारण संख्या तयार होईल 3100 काहीतरी, जो याच्यापेक्षा लहान असेल. बरोबर. इथे 2 चालेल का? नाही, कारण संख्या तयार होईल 3200 काहीतरी, तो पण याच्यापेक्षा लहान होणार आहे. बर, 3 तर नाहीच घेता येणार, कारण तो डबल नाही. 4 चालेल का? चालेल. कारण इथं 3 आणि 4 आले की पुढं कुणीही येऊ द्या, याच्यापेक्षा तर मोठाच तयार होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 4 चालेल. 5 चालेल का? चालेल. यस. 6, यस. 7. यस. म्हणजे आता या जागेवरती आपल्याला 4 पैकी कुणीही एक जण चालतोय. पुन्हा याच 4 पैकी कुणीही एक जण चालतोय. ओके, बरोबर आहे. त्यानंतर तर या पुढच्या जागेसाठी किती लोक शिल्लक राहिले बरं? 5. कारण 5 पैकी 2 जण बसले. 7 पैकी 3 तर ऑलरेडी पहिल्या जागेवर जाऊन बसला. उरलेल्या 6 पैकी कोणीतरी एक जण इथे बसला. आता राहिले 5च. म्हणजे 4p1 इंटू 5p1 आणि परत शेवटच्या जागेसाठी 4p1. म्हणजेच या ठिकाणी 4p1 इंटू 5p1 इंटू 4p1, 4 इंटू 5 इंटू 4 किती झाले? 80. म्हणजे पहिल्या जागेवरती 3 असणाऱ्या ह्या 80 संख्या असतील आणि 3 नसणाऱ्या ह्या 480. म्हणजेच टोटल रिक्वायर्ड नंबर्स इक्वल टू 480 प्लस 80 किती येत आहे? 560. That's the required answer. Okay. एवढा विचार करावा लागतो. पेपरमध्ये दुसरं ऑप्शन दिले. सिमिलर क्वेश्चन आहे असंच. सिमिलर नाही, त्यापेक्षा याच्यापेक्षा सोपाच आहे. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स आता 3 डिजिट नंबरच तयार करायचा आहे. फ्रॉम द डिजिट्स 3 4 6 0 7 8. When repetitions are not allowed,
आता एकदम सोपं आहे, सिंपल आहे. 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे, 3 अंकी संख्या तयार करायची आहे. या 6 पैकी कुठलाही डिजिट यूज करून, आणि रिपिटेशन नको आहे. पहिल्या जागेवरती 6 पैकी कोणतीही संख्या लिहिली तर चालणार आहे का? नाही. नाही. कोण नाही चालणार आहे? 0. 0, कारण 3 डिजिट नंबर तयार करायचा, बरोबर. हो. मग हे 3 4 6 7 8 5 पैकी कोणी एक जण चालेल की इथे? Yes. 5 पैकी एक जण बसून दिला तिथे. आता रिपिटेशन नको आहे. दुसऱ्या जागेसाठी किती लोक अवेलेबल झाले? 5. 5, बरोबर. कारण या 5 पैकी एक जण इथे बसला म्हणजे राहिले 4, आणि ते 0 1 सोडून आपण दिला होता तो आता पुढे घेता येईल. म्हणजे 5 पैकी एक जण परत इथे. आणि तिसऱ्या जागेसाठी किती लोक शिल्लक राहिले? 4, कारण 6 जणांपैकी 2 जण बसले, 4 जण शिल्लक राहिले. 4p1. असाच विचार करायचा, ज्या प्रकारे सांगितलं जात आहे त्याच प्रकारे विचार करायचा. खूप इझी आहे. म्हणजेच 5 × 5 × 4 दॅट इज 100. ओके.